छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीतून आज मराठ्यांचा एल्गार करोडोच्या संख्येने लाखोच्या संख्येने होणार आहे। गावोगावी मराठ्यांना निरोप पोचलेला आहे। युद्धासाठी सज्ज व्हा, एक घर एक गाडी असा सगळ्यांना इशारा देण्यात आलेला आहे। मुंबईला आपल्या मराठ्यांच्या समर्थनासाठी किंवा आरक्षणाच्या मागणीसाठी बसलेल्या मनोजदादा जरांगे पाटलांना समर्थन देण्यासाठी सातारा जिल्ह्यातील लाखोच्या संख्येने मराठे हे मुंबईला धडकणार आहेत। सरकारने याचा विषय गांभीर्याने घ्यावा, मराठ्यांच्या आरक्षणाच्या बाबतीत विचार करावा। जर का सरकारने यावेळी विचार नाही केलं तर यांचं सरकार बुडवून आल्याशिवाय आणि आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही परत माघार घेणार नाही। साताऱ्यातून साधारण किती लोक चालले? आज सध्याचा पहिल्या दिवसाचा आकडा तरी 50,000च्या वरचा आहे। तरी याच्या पुढचा अजून किती लोक वाढत जातील याचं काही सांगता येणार नाही। त्या प्रकारे आम्ही प्रशासनाला सुद्धा सांगितलेलं आहे। प्रत्येक माणूस आपापल्या जबाबदारीने मुंबईत पोहोचणार आहे आणि गनिमी काव्याने पोहोचणार आहे। मागच्या वेळी आम्ही संख्या सांगून घोळ केलेला होता, यावेळी संख्या सांगितली जाणार नाही आणि संख्या स्पष्ट होणार नाही। करोडोचा महासागर ज्यावेळी उलटल त्यावेळी सरकारला याची जाग येईल आणि सरकारला याचा विचार करावा लागेल। मराठ्यांना वारंवार आरक्षणासाठी भीक मागावी लागते सरकारकडे। ज्यावेळेला सर्व मराठे मुंबईला गेले होते तेव्हा त्यांना मनोज जरांगे पाटलांना की तुम्ही गुलाल लावला आणि तुम्ही फसवणूक केली आणि आम्ही आरक्षण देतो हे बोलला, पण तुम्ही दिलेले नाही। आता मराठ्यांचा जेवढे मराठे शांत आहेत त्यांचा उद्रेक बघू नका। आज साताऱ्यातून आमचे तात्या सावंत ते सुद्धा मनोजदादा जरांगे पाटलांना त्यांचा पाठिंबा आहे आणि ते सुद्धा अमर उपोषणाला बसणार आहेत। आज गणपती राया आलेले आहेत। गणपती रायाला आमच्या सातारकरांनी व सर्व महाराष्ट्रातून एक म्हणजे आम्ही एक साकडं घालतोय की गणपती राया गणपती बाप्पा की आम्हाला आरक्षण मिळू दे आणि तुझ्या चरणी आम्ही नतमस्तक होतोय की आरक्षण सरकारला जरा बुद्धी दे आणि सरकारचं जरा मनात जरा गणराया तू घाल की मराठ्यांना सुद्धा त्यांच्या मुलाबाळांसाठी लेकरांसाठी आरक्षणाचा जो आमचा हक्क आहे ती मिळवून दे।